कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे हे कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर. 4 मे रोजी ठाकरे भारतात परतणार, तर दोन्ही भाऊ मुंबईत परत आल्यानंतरच आता युतीच्या चर्चांना गती. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही. अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या. पार्ले पंचम तर्फे शिवसेना भवनासह कलानगर परिसरात बॅनरबाजी. ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयांवर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच पवार काकापुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका. तर कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, यात चर्चा करण्याचा विषय नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादीची पुढची वाटचाल एनडीए सोबत राहणार, सुनील तटकरेंचं विधान. 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये आम्हाला अनेक शेतकऱ्यांनी चुना लावला. पुण्यातल्या दिशा कृषी उन्नतीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान. माजी आमदार झिशान सिद्दीकींना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी. तर धमकी आल्यानंतर झिशान सिद्दीकींच्या घरी पोलीस चौकशी सुरू, सुरक्षेतही वाढ. दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर. तर हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेमध्ये जुंपली. संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज, भाजपनं काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर. कॅबिनेट बैठकीत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर चर्चेची शक्यता. हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता. बैठकीनंतर मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषद. राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचं आकस्मिक निधन. तर हा मृत्यू नाही तर आत्महत्या, असं जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. दमानी यांचा ट्विट करत निशाणा. तर राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर. केंद्रीय पथक बुलढाण्यातील नखगळतीच्या तपासासाठी आता इथे दाखल होणार. तर शेगावातील बाधित गावांना भेट देत नखगळलेल्या नागरिकांशी संवाद साधणार. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची माहिती. विदर्भात 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपुरात सर्वाधिक 45, तर अमरावतीमध्ये 44°C तापमान. तर गोंदियात दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद असणार. महाराष्ट्रावर सध्या पाणी टंचाईचं महासंकट. हंडाभर पाण्यासाठी संघर्ष. विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी अनेक कोस पायपीट. तर 16 जिल्ह्यांमध्ये अनेक गावात 478 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नालेसफाईवर यंदा एआयचा वॉच असणार. कंत्राटदाराच्या फोटो आणि व्हिडिओचं विश्लेषण करणार. नालेसफाईच्या कामांमध्ये पारदर्शकता असल्याचा मुंबई पालिकेचा दावा. तर काम योग्य प्रमाणे होत नसल्याचाही आरोप. तेलुगू अभिनेता महेश बाबूला ईडीचं समन्स. तर 28 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. महेश बाबू ब्रँड अँबॅसेडर असलेला साई सूर्या या डेव्हलपर्सवरील धाडी प्रकरणी चौकशी होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.